हेलो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहे कन्सेप्ट ऑफ लाइन बॅलन्सिंग. कन्सेप्ट ऑफ लाइन बॅलन्सिंग. लाइन बॅलन्सिंग मीन्स बॅलन्सिंग द प्रोडक्शन लाइन और अन असेंब्ली लाइन. आपण आता बघतोय टू व्हीलर प्रोडक्शन असू दे, फोर व्हीलर प्रोडक्शन असू देत, याच्यामध्ये असेंब्ली लाईन आहे. कंपनीमध्ये काय आहे? असेंब्ली लाईन आहे. ती लाईन काय करणं? बॅलन्स करणं. बॅलन्स करणं म्हणजेच काय? वर्क स्टेशन डिटरमाइन करणं आणि त्या प्रत्येक वर्क स्टेशनला वर्कलोड जो आहे तो काय ठेवणे? सेम ठेवणे. बॅलन्सिंग मीन्स ऑल द मशीन्स ऑन द लाईन शुड हॅव सेम अमाऊंट ऑफ वर्क. सेम अमाऊंट ऑफ वर्क. सगळ्या मशीनवर काय पाहिजे? सेम अमाऊंट ऑफ वर्क पाहिजे. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईन बॅलन्सिंग इज टू डिस्ट्रीब्यूट द टास्क evenly at every workstation so that the idle time for men and machines is equally distributed. याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे लाईन बॅलन्सिंगचा? डिस्ट्रीब्यूट द टास्क इव्हनली ॲट एव्हरी वर्क स्टेशन. प्रत्येक वर्क स्टेशनला काय करायचं आहे? कोणता ना कोणता तरी टास्क द्यायचा आहे आणि तो टास्क जो आहे, ते वर्क जे आहे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्येच काय? आयडल टाईम जो आहे तो काय करायचा आहे? रिड्यूस करायचा आहे. लाईन बॅलन्सिंग एम्स ॲट मिनिमायझिंग द आयडल टाईम ऑफ मेन अँड मशीन्स इन लाईन. मेन आणि मशीन्सचा म्हणजे वर्कर आणि मशीन्सचा जो आयडल टाईम आहे तो काय करायचा आहे? मिनिमाइज करायचा आहे लाईन बॅलन्सिंग थ्रू. लाईन बॅलन्सिंग इज ए लेआउट मीन्स अरेंजमेंट ऑफ मशीन कॅपॅसिटी to secure relatively uniform flow at capacity operation, uniform flow of work on the every workstation at a perfect balance from the critical point of view is obtained when the assignments provide no idle time. Idle time provide करायचं नाही किंवा minimize करायचं आहे. It also aim at grouping the work and workers in such a way so as to obtain an optimum balance of capacities on the assembly line. Optimum balance ठेवायचा आहे असेंब्ली लाईनवरती. असेंब्ली लाईनचा तुम्हाला माहिती असेल, जे प्रोडक्ट, जे कॉम्पोनंट्स आहेत, एखादा आता टू व्हीलरचं एक्झाम्पल घेतलं आपण, त्याच्यामध्ये वेगळे बरेचसे पार्ट्स आहेत बघा. ते बरेचसे पार्ट्स काय होतात? फर्स्ट वर्क स्टेशनला काय येणार आहे? फक्त तुमची चॅसिस येणार आहे. त्याची जी चेस आपण म्हणतो चेस, ती चॅसिस पहिल्या वर्क स्टेशनला येणार आहे. तिथून पुढं त्या टू व्हीलरला प्रत्येक वर्क स्टेशनला कोणता ना कोणता तरी पार्ट काय करणार आहे? आपण असेंबल करणार आहे. ओके, ते जे वर्क स्टेशन आहेत, म्हणजेच ती जी सगळी वर्क स्टेशन आहेत, ज्या सगळ्या वर्क स्टेशनला काय म्हणले? असेंब्ली लाईन. या असेंब्ली लाईनला बॅलन्स करणे मीन्स लाईन बॅलन्सिंग. ओके, म्हणजेच काय करणे? प्रत्येक वर्क स्टेशनला किंवा प्रत्येक वर्करला काय करणे? टास्क डिस्ट्रीब्यूट करणे आणि युनिफॉर्म फ्लोमध्ये, इक्वली फ्लोमध्ये काय व्हायला पाहिजे? तिथं वर्क झालं पाहिजे आणि ती लाईन बॅलन्स झाली पाहिजे. ओके, बिफोर ग्रुपिंग द वर्क द जॉब इज ब्रोकन इन टू व्हेरियस एलिमेंट्स. म्हणजेच काय? वर्कचा ग्रुप करण्या अगोदर काय होतं? व्हेरियस म्हणजे वेगवेगळे पार्ट्स होते, बरोबर? ते काय करतो? आपण लाईन थ्रू असेंबल करतो. ऑपरेशन टाइम्स कॅन बी ॲडजस्टेड बाय रिडिझायनिंग इक्विपमेंट, चेंजिंग मशीन्स, कंबायनिंग ऑपरेशन्स अँड अप्लाइंग मोशन इकॉनॉमी प्रिन्सिपल्स. ऑपरेशन टाईम आपण ॲडजस्ट करू शकतो. कधी? इक्विपमेंट रिडिझाईन करायचं असेल तर, किंवा मशीन चेंज करायचं असेल तर आपण काय करतो? ऑपरेशन टाईम काय करू शकतो? ॲडजस्ट करू शकतो. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ लाईन बॅलन्सिंग. नेक्स्ट बघा, ऑब्जेक्टिव्ज ऑफ लाईन बॅलन्सिंग. ऑब्जेक्टिव्ज ऑफ लाईन बॅलन्सिंग टू मिनिमाइज द टोटल अमाऊंट ऑफ अनअसाइन्ड और आयडल टाइम्स ॲट द वर्क स्टेशन. जे वर्क अनअसाइन्ड आहे, असाइन केलेलं नाही, किंवा आयडल टाईम जो आहे वर्क स्टेशनला असणार
किंवा त्या मशीनचा किंवा त्या वर्करचा तो आयडल टाईम करणे, काय करणे, मिनिमाइज करणे. हे काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे लाईन बॅलन्सिंगचा. टू इलिमिनेट बॉटलनेक्स एन्श्युरिंग अ स्मूथर फ्लो ऑफ प्रोडक्शन. बॉटलनेक्स, रिस्ट्रिक्शन्स, ओके, ज्या प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, त्या कसं इलिमिनेट करायच्या, त्या करायच्या इलिमिनेट करायच्या. कारण का, जो फ्लो आहे, लाईनचा जो फ्लो आहे, एका वर्कस्टेशनवरून दुसऱ्या वर्कस्टेशनला, दुसऱ्यावरून तिसऱ्या वर्कस्टेशनला, हा जो फ्लो आहे तो काय व्हायला पाहिजे, स्मूथली फ्लो यायला पाहिजे. टू डिटरमाइन द ऑप्टिमल नंबर ऑफ वर्कस्टेशन्स अँड ऑपरेशन्स इन इच स्टेशन्स. डिटरमाइन, आता किती वर्कस्टेशन किती लागणार आहेत, आपल्याकडे किती अवेलेबल आहेत, किंवा कोणकोणते ऑपरेशन्स कोणत्या वर्कस्टेशनला करायचे आहेत, ते काय करणे, डिटरमाइन करणे. टू मेंटेन द मोरले ऑफ वर्कर्स सिन्स द वर्क कंटेंट ऑफ द डिफरंट वर्कर्स विल नॉट बी ऑफ ग्रेट डिफरन्स. याच्यामध्ये काय, वर्किंग कॅपॅसिटी जी आहे वर्करची ती कशी पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, गुड किंवा बेस्ट पाहिजे. टू मॅक्झिमाइज द मॅनपॉवर युटिलायझेशन बाय मिनिमाइजिंग द आयडल टाइम्स ऑफ द ऑपरेटर्स. मॅनपॉवर युटिलायझेशन मॅक्झिमम पाहिजे, तर काय होणार आहे, आयडल टाईम जो आहे तो काय होणार आहे, मिनिमम होणार आहे. म्हणजे मॅक्झिमम युटिलायझेशन करायचं आहे मॅन अँड मशीन्सचं. टू मिनिमाइज इंटरमिडिएट स्टॉक और वर्क इन प्रोग्रेस, झिरो इन्व्हेंटरी और जस्ट इन टाईम अनसेफ्ट. मिनिमाइज इंटरमिडिएट स्टॉक अँड वर्क इन प्रोग्रेस. काय करायचं आपल्याला, जे इन्व्हेंटरी आहे, जे स्टोरेज आहे, ते काय करायचं आहे, आपल्याला मिनिमाइज करायचं आहे. म्हणजेच काय, स्टोरेज मिनिमाइज झालं तर काय होणार आहे, जो एखादं मटेरियल आहे लाईनवर, एखादं मटेरियल काय करायचं, ते पार्ट आणून ठेवलेले आहेत, ते पार्ट काय करायचं आहे, आज सकाळी 8 वाजता लाईन चालू होणार आहे, तर ते तुम्ही 7:30 पावणे 8ला तिथं त्या तुमच्या वर्कस्टेशनच्या जवळ ते सगळे पार्ट्स येणार आहेत. ज्या वर्कस्टेशनला तुम्ही पार्ट तो असेंबल करणार आहे त्या वर्कस्टेशनच्या जवळ येणार आहेत. ओके, म्हणजेच काय, आज 8 वाजता लाईन चालू होणार, तर 7:30 वाजता तुम्ही ते पार्ट्स तुमच्या त्या वर्कस्टेशनजवळ येणार आहेत. ओके, ते पार्ट्स जर 2 दिवस अगोदर आले असतील तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, कॉस्ट जी आहे ती कॉस्ट काय होणार आहे, म्हणजे 2 दिवस अगोदर त्या पार्टसाठी तेवढी कॉस्ट लागलेली असणार आहे. म्हणजे 2 दिवस ते काय होणार आहे, खर्ची जाणार आहे, विनाउपयोगी जाणार आहे. म्हणजेच काय, 2 दिवसापूर्वी ते कॉस्ट दिलेली गेली असते आणि त्याचं जे आपण इंटरेस्ट वगैरे म्हणतो आहे, अशा प्रकारे 2 दिवस ते विदाऊट यूज ती कॉस्ट तिथं दिली गेलेली असते. ओके, म्हणून काय करायचं आहे, स्टॉक जो आहे तो मिनिमम करायचा आहे. टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ द असेंबल्ड प्रोडक्ट. टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ द असेंबल्ड प्रोडक्ट्स. क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी काय करायची आहे, इम्प्रूव्ह करायची आहे. टू रिड्यूस वेस्ट ऑफ प्रोडक्शन अँड डिले. प्रोडक्शन वेस्टेज जे आहे ते रिड्यूस करायचं आहे. आणि डिले म्हणजेच काय, स्मूथर फ्लो का म्हणलं आहे, लाईन असेंब्ली लाईन स्मूथ फ्लो झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वर्कस्टेशनला जे काम जितका वेळ दिलेला आहे तितक्या वेळातच ते झालं पाहिजे. म्हणजे डिले होता कामा नये. जे स्टँडर्ड टाईम आपण सेट केलेला आहे त्या टाईम थ्रूच ते वर्क किंवा ते टास्क त्या वर्कस्टेशनला कंप्लीट झाल्यानंतर तो दुसऱ्या वर्कस्टेशनला फॉरवर्ड झाला पाहिजे. दॅट इज द रिड्यूस वेस्ट ऑफ प्रोडक्शन अँड डिले रिड्यूस. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, ह्युरिस्टिक मेथड ऑफ लाईन बॅलन्सिंग. ह्युरिस्टिक मेथड ऑफ लाईन बॅलन्सिंग ही लाईन बॅलन्सिंगची एक मेथड आहे. याच्यामध्ये टू मेथड्स इन्व्हॉल्व. फर्स्ट वन इज द डिटर्मिनेशन ऑफ द प्रायोरिटी ऑर्डर ऑफ द एलिमेंट्स. It involves drawing a precedence diagram in particular way which indicates the flexibility available for transferring tasks laterally
फ्रॉम वन कॉलम टू अनदर टू अराईव्ह ॲट द मोस्ट प्रॉमिसिंग बॅलन्स. याच्यामध्ये काय करायचं आहे, प्रायोरिटी ऑर्डर, कोणत्या कामाला प्रायोरिटी आहे ऑफ द एलिमेंट्स. ओके, फर्स्ट मेथड आहे ती डिटरमाइन करायची आहे. and it assignments of elements to the workstations subject to the constraints mentioned above. Okay, assignments of elements असाइन करायचे, एलिमेंट्स असाइन करायचे टू द वर्कस्टेशन्स किंवा टास्क असाइन करायचा आहे फॉर द वर्कस्टेशन. ओके, दॅट इज अ हिरोस्टिक मेथड ऑफ लाईन बॅलन्सिंग. ते आपण बघणार आहे पुढं. प्रेसिडन्स म्हणजेच काय, याच्यामध्ये प्रत्येक वर्कस्टेशन जे आहे ते एकमेकावर डिपेंड आहे. ते एकमेकावर काय आहे, डिपेंड आहे. ते आपण CPM मेथडमध्ये बघणार आहे. CPM मीन्स क्रिटिकल पाथ मेथड. Critical path method. Critical path is a sequence of activity between a project's start and finish that takes the longest time to complete. Critical path method means sequence of activity. Activity is a sequence between a project start and end or finish and that takes the longest time to complete. म्हणजेच काय, याच्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, एखादा प्रोजेक्ट स्टार्ट केल्यापासून फिनिशपर्यंत ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये म्हणजे त्याचा एक चार्ट स्ट्रक्चर ड्रॉ केलेला आहे CPM मध्ये. क्रिटिकल पाथ मेथड इज बेस्ड ऑन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स अँड इट इज यूज्ड फॉर शेड्युलिंग प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज. क्रिटिकल पाथ मेथडमध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. इट इज यूज्ड फॉर शेड्युलिंग प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज. प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीसाठी याचा यूज केला जातो. CPM वॉज डेव्हलप्ड बाय केली अँड वॉकर टू असिस्ट इन बिल्डिंग अँड मेंटेनन्स ऑफ केमिकल प्लांट्स. त्याने काय केलं, 1950ला केली आणि वॉकरनं क्रिटिकल पाथ मेथड डेव्हलप केली, असिस्ट इन building and maintenance of chemical plants. The initial critical path method was used for managing plant maintenance projects. पहिली जी क्रिटिकल पाथ मेथड होती ती कशासाठी यूज केली होती, प्लांट मॅनेज करण्यासाठी किंवा मेंटेनन्ससाठी, प्रोजेक्टच्या मेंटेनन्ससाठी केली होती. नेक्स्ट, क्रिटिकल पाथ मेथड इज द sequential activities from start to the end of project. Sequential activities from start to the end of the project. Although many projects have only one critical path, some projects may have more than one critical paths depending on the flow logic used into the project. तर काही प्रोजेक्टमध्ये एकच क्रिटिकल पाथ असतो, बघायचं आहे आपण क्रिटिकल पाथ पुढं. आणि काही प्रोजेक्टमध्ये काय असतं, म्हणजे वेगवेगळ्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंगसाठी वेगळा असेल, प्रोडक्शनसाठी वेगळा असेल, मेंटेनन्ससाठी वेगळा असेल, इन्स्पेक्शनसाठी वेगळा असेल क्रिटिकल पाथ. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये मोर दॅन वन पण क्रिटिकल पाथ यूज केलेले आहेत. द इसेन्शियल टेक्निक फॉर युझिंग CPM इज टू कन्स्ट्रक्ट अ मॉडेल ऑफ द प्रोजेक्ट. द इन्क्लूड्स द फॉलोइंग: अ लिस्ट ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज रिक्वायर्ड टू कम्प्लीट द प्रोजेक्ट. लिस्ट ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज रिक्वायर्ड टू कम्प्लीट द प्रोजेक्ट. याच्यामध्ये काय आहे, सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या इन्क्लूड केलेल्या आहेत, ज्या ज्या तुम्हाला एखादा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी यूज करावे लागतात किंवा त्याचा एक पाथ बनवला जातो. द टाईम दॅट ईच ॲक्टिव्हिटी विल टेक टू कम्प्लिशन. आणि त्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या कंप्लीट करण्यासाठी किती टाईम लागतो, स्टार्ट टू एंड, स्टार्ट टू फिनिश, ते आपण इथं काय करतो आहे, मांडले जातात. द डिपेंडन्सीज बिटवीन द ॲक्टिव्हिटीज. आणि याच्यामध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटी, प्रत्येक वर्कस्टेशन हे काय आहे, डिपेंडंट आहे अगोदरच्या आणि पुढच्या ॲक्टिव्हिटीवर. म्हणजे काय, ते डिपेंडन्सीज ऑफ ॲक्टिव्हिटीज डिस्क्राईब केलेले आहेत तिथं. टर्मिनॉलॉजीज यूज्ड इन CPM. CPM म्हणजेच काय, थोडक्यात सांगतो, the sequence of scheduler activities that determines the duration of the project. The sequence of scheduler activities that determines the duration of the project. Duration of the project
सिक्वेन्शियली ॲक्टिव्हिटीज डिटरमाइन करणे, त्याच्या डिपेंडन्सीज डिटरमाइन करणे, त्याचा टेकन टाईम इन द फॉर द ॲक्टिव्हिटीज इन द CPM पाथ, CPM मेथड. याच्यामध्ये त्याचा टाईम घेतला जातो, डिपेंडन्सीज घेतल्या जातात, ओके, आणि सिक्वेन्स. द ॲक्टिव्हिटी कॅरीज द ॲरो सिम्बॉल. द ॲक्टिव्हिटी कॅरीज, आता याच्यामध्ये बघा एक स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असतं. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज कॅरीज द ॲरो सिम्बॉल. These represent a task or sub projects that uses time or resources. ओके, याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ॲरो, तुम्हाला जो ॲरो दाखवला आहे, हा ॲरो जो दाखवला आहे त्या ॲरोनं ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट केलेल्या असतात. स्टार्ट टू एंड ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट केलेल्या असतात. ॲक्टिव्हिटी इज रिप्रेझेंटेड बाय ॲन ॲरो द टेल ऑफ विच रिप्रेझेंट द स्टार्ट. याचा जो टेल आहे, दॅट इज अ टेल, रिप्रेझेंट द स्टार्ट अँड द हेड रिप्रेझेंट द फिनिश. ओके, दॅट इज द ॲक्टिव्हिटी. जसं आपण रनिंग अ रेस इज अन ॲक्टिव्हिटी. रनिंग करणे ही एक आहे ॲक्टिव्हिटी. स्टार्ट केला, जी आपली लाईन असते ती लाईन क्रॉस केल्यानंतर स्टार्ट, त्या लाईनला काय आहे, स्टार्ट होणार आहे, म्हणजे तिथं त्या ॲरोचा टेल येणार. आणि ज्या ठिकाणी फिनिश होणार आहे, जी लाईन आपण क्रॉस केल्यानंतर फिनिश होणार आहे, तिथं काय असणार आहे, हेड असणार आहे, ॲरोचा हेड असणार आहे. देन इव्हेंट. A node denoted by a circle. हे काय केलेलं आहे, सर्कलनं डिनोट केलेलं आहे. मार्क्स द स्टार्ट अँड कंप्लीशन ऑफ अन ॲक्टिव्हिटी. विच कंटेन अ नंबर दॅट हेल्प्स टू आयडेंटिफाय इट्स लोकेशन. त्या सर्कलमध्ये एक सर्कलनं डिनोट केलेला इव्हेंटला, आणि त्या सर्कलमध्ये नंबर टाकलेला असतो किंवा एखादा अल्फाबेट टाकलेला असते. कारण का, आयडेंटिफाय द लोकेशन आयडेंटिफाय करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, ॲक्टिव्हिटी ए कॅन बी ड्रॉन ॲज 1 to 2 आणि त्याच्यावर ए लिहिलेलं आहे. 1ला ॲक्टिव्हिटी स्टार्ट झाली, 2ला ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली. देन डमी ॲक्टिव्हिटी. An activity which is used to maintain the predefined precedence relationship only during the construction of the project network. Okay, is called a dummy activity. Dummy activity is represented by a dotted arrow and does not consume any time and resource. डमी ॲक्टिव्हिटी फक्त काय करतो आहे, रिलेशन आहे, प्रेसिडेंट म्हणजे मागच्या ह्याच्या ॲक्टिव्हिटीचं रिलेशन आहे आणि ते प्रोजेक्टचं नेटवर्क कंप्लीट करायचं आहे. यासाठी आपण डमी ॲक्टिव्हिटी त्याला म्हणतो आहे. ओके, आणि त्याला रिप्रेझेंट करतो आहे डॉटेड ॲरोनं रिप्रेझेंट करतो. ओके, पॅरलल ॲक्टिव्हिटी. There are two activities which being at same event and end at same event. These activities are called parallel event. दोन ॲक्टिव्हिटी आहेत, सेम आहेत आणि त्यांचा एंड पण सेम होतो, सेम ॲक्टिव्हिटीला एंड होतो. दॅट इज द पॅरलल ॲक्टिव्हिटी. पाथ. A path is a series of adjacent activities. Leading from one event to another. जो पाथ आपण स्ट्रक्चर करणार आहे, ड्रॉ करणार आहे,
त्याला आपण पाथ म्हणतो. सिरीज ऑफ ॲडजस्टंट ॲक्टिव्हिटीज. Critical path is the sequence of critical activities that forms a continuous path between the start of a project and its completion. जिथं क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्याचा पाथ आपण ड्रॉ करणार आहे, आपण बघायचं आहे ते, आणि तो कंटिन्युअस आहे फ्रॉम द स्टार्ट ऑफ प्रोजेक्ट अँड completion of the project. That is the critical path. बघा, सिच्युएशन्स इन नेटवर्क डायग्राम, अशी नेटवर्क डायग्राम काढायची आहे. ए मस्ट बी फिनिश बिफोर आयदर बी और सी कॅन स्टार्ट. ए मस्ट फिनिश बिफोर आयदर बी और सी कॅन स्टार्ट. बी आणि सी स्टार्ट करण्यापूर्वी ए फिनिश होणार आहे. इट्स कॉल्ड ब्रस्ट इव्हेंट. Both A and B must finish before C can start. It called a merge event. A आणि B फिनिश होणार आहे बिफोर सी स्टार्ट. सी स्टार्ट होण्या अगोदर ए आणि बी फिनिश होणार आहे. याला म्हणतो मर्ज इव्हेंट. एकाचं दोन ॲक्टिव्हिटी एकामधून मर्ज इव्हेंट बघितलं आपण, म्हणजे एकाचं परत दोन्हीकडे दोन ॲक्टिव्हिटी केल्या, त्याला म्हणतो आपण ब्रस्ट इव्हेंट. आणि दोन ॲक्टिव्हिटीकडून एक ॲक्टिव्हिटी पुढं कंटिन्यू झाली, त्याला म्हणतो मर्ज इव्हेंट. डँगलिंग इव्हेंट्स इज नॉट अलाउ. आता इथं दाखवलं आहे बघा, ए टू बी, ए आणि बी ॲरो मार्क केलेले आहेत इथं, ए आणि बी, आणि त्याच्यामध्ये एकीकडेच गेलेले आहे सीकडे ॲरो आणि एकीकडे नाही. दॅट इज डँगलिंग इव्हेंट्स इज नॉट अलाउड. आता खाली बघा, लास्ट ए मस्ट फिनिश बिफोर बी, बी कॅन स्टार्ट, बोथ ए अँड सी मस्ट फिनिश. आता बघा, ए फिनिश झाला पाहिजे बीच्या अगोदर, बी स्टार्ट होण्या अगोदर, आणि ए आणि सी दोन्ही फिनिश झाले पाहिजेत बिफोर डी कॅन स्टार्ट. आणि मध्ये जी दाखवली ती डमी ॲक्टिव्हिटी आहे. डमी ॲक्टिव्हिटी बघून घ्या. क्रिटिकल पाथ मेथडमध्ये समजण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे ते फ्लोट ॲक्टिव्हिटी. फ्लोट ॲक्टिव्हिटी फॉर अन ॲक्टिव्हिटी इज द डिफरन्स बिटवीन अर्लिएस्ट start time float activity difference between earliest start time and latest start time किंवा earliest finish time आणि latest finish time. आता earliest start time, आता स्टेप्स बघूया आपण क्रिटिकल पाथ मेथडच्या. मेक अ फॉरवर्ड पास थ्रू द नेटवर्क ॲज फॉलोज फॉर इच ॲक्टिव्हिटी बिगिनिंग ॲट द स्टार्ट नोड कम्प्यूट. अर्लिएस्ट स्टार्ट टाईम, द मॅक्झिमम ऑफ द अर्लिएस्ट फिनिश टाइम्स ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज इमिजिएटली प्रोसिडिंग ॲक्टिव्हिटी. दिस इज द अर्लिएस्ट स्टार्ट टाईम अँड ॲक्टिव्हिटी कॅन बिगिन विदाउट व्हायोलेशन ऑफ इमिजिएट प्रेडिसर्स requirements. आता याचा अर्लिएस्ट स्टार्ट टाईम, an activity should start without affecting the project completion. म्हणजे त्याचा प्रोजेक्ट कंप्लिशनची अफेक्ट नाही होणार नाही. लॅटेस्ट स्टार्ट टाईम त्याला LST म्हणतोय. लॅटेस्ट स्टार्ट टाईमला LST. An activity should start without affecting the project completion. आता याच्यामध्ये बघा, थोडंसं मी याने सांगतो तुम्हाला. EST LST, EFT LFT. EST म्हणजे काय? अर्लियर
स्टार्ट टाईम, अर्लिएस्ट स्टार्ट टाईम. LST म्हणजे काय, लॅटेस्ट स्टार्ट टाईम. दोन्ही स्टार्ट टाईम आहेत. याच्यामध्ये फरक काय आहे? should start without affecting the project completion. Should start without affecting the project completion. Without affect project completion. Latest start time मध्ये should start without affecting the project completion. म्हणजेच काय, अर्लिएस्ट स्टार्ट टाईम आणि लॅटेस्ट स्टार्ट टाईम. ओके, प्रोजेक्ट कम्प्लिशनवर कुठलाही अफेक्ट करत नाहीत. विदाउट अफेक्टिंग द प्रोजेक्ट कम्प्लिशन. दोन्ही टाईम वेगळे आहेत. दोन्ही टाईम वेगळे आहेत, पण त्याचा अफेक्ट प्रोजेक्ट कम्प्लिशनवर होत नाही. त्यानंतर अर्लिएस्ट फिनिश टाईम. अर्लिएस्ट फिनिश टाईम अँड ॲक्टिव्हिटी शुड स्टार्ट विदाउट अफेक्टिंग द प्रोजेक्ट कम्प्लिशन. याच्यामध्ये EFT इज इक्वल टू EST प्लस T. म्हणजे काय, ड्युरेशन ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय, ड्युरेशन ऑफ ॲक्टिव्हिटी. लॅटेस्ट फिनिश टाईम काय आहे, विदाउट अफेक्टिंग द प्रोजेक्ट कम्प्लिशन. आपण बघणार आहे ह्या दोन स्टेप्स आहेत. EST LST EFT LFT डिटरमाइन करायचं. आणि तिसरी स्टेप आहे ती फ्लोट. स्टेप 3, कॅल्क्युलेट द फ्लोट टाईम फॉर इच ॲक्टिव्हिटी. फ्लोट टाईम कॅल्क्युलेट करायचा. फ्लोट टाईम काय करायचा, कॅल्क्युलेट करायचा. फ्लोट टाईम आपण कॅल्क्युलेट कसा करणार आहे, लॅटेस्ट स्टार्ट मायनस अर्लिएस्ट स्टार्ट. म्हणजे डिफरन्स बिटवीन लॅटेस्ट स्टार्ट टाईम अँड अर्लिएस्ट स्टार्ट टाईम, और लॅटेस्ट फिनिश टाईम अँड अर्लिएस्ट फिनिश टाईम. अर्लिएस्ट फिनिश टाईम. Float, it is the amount of activity time that can delay activity. Activity delay झाली, but without delaying project completion time. प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला वेळ झाला नाही, म्हणजे त्याच टाईममध्ये प्रोजेक्ट कंप्लीट झाला, पण ॲक्टिव्हिटीमध्ये काय झाला, काही कुठेतरी ती डिले झालेला आहे. दॅट इज द फ्लोट. A critical path is path of activities from the start node to finish node with zero float times. Start node to finish node float time काय झाला, 0 आहे. तर त्याला म्हणतोय आपण क्रिटिकल पाथ. म्हणजेच याला समजून घ्यायचं तर काय म्हणायचं आहे, एखादं वर्क कंप्लीट करायचं आहे, त्याच्यामध्ये 10 वर्क स्टेशन आहेत. पहिल्या वर्क स्टेशनपासून 10व्या वर्क स्टेशनमध्ये जायला 1 तास वेळ लागतो. पण काय झाले, वर्क स्टेशन 1, 2, 3 याच्यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये 10 मिनटं लागतात. तर तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये काय झाला, डिले झाला आहे. तिथं लागली 11 मिनटं किंवा 12 मिनटं. म्हणजे तिथं डिले झाला आहे. तिथं काय झालं आहे, डिले झाला आहे. पण 10व्या वर्क स्टेशनला जायला टोटल जो टाईम लागलेला आहे तो 1 तास लागलेला आहे, म्हणजे 60 मिनटं लागलेला आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये फ्लोट म्हणजे क्रिटिकल पाथ आहे. याच्यामध्ये काय आहे, क्रिटिकल पाथ. हा जो आहे तो क्रिटिकल पाथ आहे. दॅट इज द क्रिटिकल पाथ. ओके, हा जो आहे तो क्रिटिकल पाथ आहे. आपण याच्यावर एक्झाम्पल बघणार आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल बघणार आहे. ओके.